मित्रांनो, जर आपण म्हणत असेल ना आमदार कसा पाहिजे, तर मी तर 100% म्हणणार आमदार हा संतोष बांगर सारखा असावा. निष्ठावंत कार्यकर्ता आणि गोरगरिबांना सतत धावपळ करणारा, पैसे पुरवणारा आमदार एकमेव फक्त कळमनुरीचे संतोषदादा बांगर यांचा आपण लय मोठा फॅन आहे. कारण की त्यांनी कार्यच असे केले मित्रांनो, अक्षरशः आपल्याला पण रडू येतो, डोळ्यातून पाणी येतं. ते गोरगरिबांसाठी हॉस्पिटलमध्ये पैसे नसले त्यासाठी पण, आणि नेहमी लोकांना अडचण राहते, पण त्यांच्या खिशामध्ये पैशाचा बंडल असतो आणि ते गोरगरिबांना 10,000 20,000 जेवढी त्यांची मदत होईल तेवढी ते मदत करत असते. आणि मी तर म्हणन प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला आमदार असावा तर संतोष बांगरसारखा. आणि आपल्याकडले आमदार आहे, आपल्याकडले फक्त मतदान करतो, गोड गोड बोलते, मतदान झाले ना मेला का जिवंत आहे कुठं दिसत नाही आमदार. आणि ज्यावेळेस इलेक्शन असलं ना तेव्हाच फेरफटका मारत हिंडते प्रत्येक गावामध्ये, मतदान करा मतदान करा. तसं संतोषदादा बांगरचं काम असं आहे मित्रांनो, त्याचे आपण व्हिडिओ पाहिले आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये ना बाकीच्या आमदारांनी काहीतरी घ्यायसारखं 100%. कारण त्यांचं कार्य इतकं मान ना, आपण जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे. ते गोरगरिबाचे कैवरे म्हणलं जातं आणि खरं आहे ते गोरगरिबाचे कैवरे. अहो त्यांचा मतदारसंघ जर नसला ना तरी मित्रांनो ते काम यार, एवढं त्यांचं मन साफ आहे. पैसा त्यांच्याकडे भरपूर आहे, पण त्यांनी जनतेला लई पैसा वाटला भयानक, त्याला लिमिटच नाही. तर प्रत्येक आमदारांनी नाही का स्वतःची घरं भरल्यापेक्षा जर 100% तुम्ही घरं भरताल ना, 25% तुम्ही घरामध्ये भरा किंवा 50% भरा, पण 50% होईना लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही वापरा. हा समाज असा आहे, हा समाज येडा आहे. जर तुम्ही एखाद्यावर उपकार केला असले ना, हा समाज कधी विसरणार नाही. आणि संतोषदादा बांगर हे निवडून येते ना ह्याच कारणामुळे येते. आता एक जून महिन्यामध्ये ज्यावेळेस पूर आला ना त्यावेळेस त्यांनी लोकांना वाचवलं होतं संतोष बांगरना. तर त्यांचे व्हिडिओ जे व्हायरल झाले ना, लोक असे बोलले की ते फक्त स्टंटबाजी करू राहिले मतदानसाठी स्वतः जीवावर बेतले ना त्याला कळतं. स्टंटबाजी याला म्हणता येणार नाही. खरं त्याला लोकांचा कळवळा आहे म्हणून ते लोकांपर्यंत पोचते. आणि आपल्या ज्या आमदार खासदाराला आहे, आपल्याला आमदार खासदार कळवळा नाही. त्याच्यामुळं तुम्ही एखादा गरीब असू पण त्यालाच तुम्ही मतदान करून असे आमदार पैदा झाले पाहिजे. ह्या अशा आमदार जर असले ना खरंच एक दिवस आपला जो समाज आहे ना 100% सुधरण. बरेच लोकांना पैसे अडचण राहत्या, दवाखान्यामध्ये बिल भरायला पैसे राहत नाही, पण संतोष बांगरला फोन केला ना डॉक्टरसुद्धा काही म्हणत नाही बा, एवढा पावर आहे. आणि तो फक्त एक निष्ठावंत शिवसैनिकच करू शकत आहे. संतोष बांगर म्हणजे एक साधी हस्ती नाही, ती गोरगरिबासाठी लई मोठी हस्ती. आणि त्यांचा आदर्श प्रत्येक आमदारांनी खासदारांनी घ्यावा. मी तर या मताचा आहे, संतोषदादा बांगर हे ना एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजे होते. जर ते मुख्यमंत्री जर असते तिने किती वाढलं असतं तुम्ही विचार करा ना. साधा एक आमदार असताना एवढं लोकांना त्यांनी पैसे वाटले, पैसे दिले, हे गोरगरिबांचे किराणा देते ते, एवढा त्यांचा कार्यमान आहे. आणि जर ते मुख्यमंत्री असे लोक जर आले तर खरंच लई मोठा महाराष्ट्राचा विकास होईल आणि गरीबच कोणी राहणार नाही. मी त्या मताचा आहे. कोणती बी जर समस्या असली ना संतोष बांगर हे काना खाली टाकीतच नाही. डायरेक्ट लाईव्ह फोन लावते, डॉक्टर असो, वकील असो, ऑटो अधिकारी असो, कोणाला बी फोन लावतो ना डायरेक्ट ते फोन लावते. आणि त्यांचं इम्प्रेशन जे पडलं पब्लिकवर ते ह्याच कारणामुळे पडले. ते घाबरत नाही, काही नाही. तसे आपले आमदार आहे, आपण जर म्हणलं आमदार साहेब आमचं हे काम केलं नाही, पाहू तुम्ही 4 ऑफिसर चक्र मारा, त्यांना फोन लावू, ते काय म्हणते मग तुम्हाला सांगू. असं नाही संतोष बांगरचं. लाईव्ह फोन लावायचा, लाईव्ह कचकन गोड लावायचा डायरेक्ट. हे जे इम्प्रेशन ना ज्याच्यामुळे त्यांची ते बाकीचे ठिकाणी डॉक्टर बिल कमी करते. आणि एका ठिकाणी जर पेशंट सोडलं नाही तर ते विनंती करून 10-20 रुपये 50 रुपये त्या पेशंटला देऊन टाकीते, तरी डॉक्टर ऐकलं नाही. मग डायरेक्ट पेशंट 100% हलवलं म्हणजे हलवलं. आणि डॉक्टरचा बी नाईलाज आहे. अशा आमदारची आपल्या गरज आहे महाराष्ट्राला. आणि संतोष बांगरचे जेवढे आपण त्यांच्याबद्दल बोल ना तेवढं कमीच आहे. कारण तिने कामच एवढं मान केलेलं आहे, या जोडच नाही. आज कोणताच आमदार कोणताच खासदार पाहिलं नाही पैसे वाटताना, पण संतोष बांगर त्यांच्या खिशामध्ये कंटिन्यू 5 ते 10 लाख रुपये राहते.
आणि तिने केलं खिशात हात घातला ना, जेवढ्या नोटा येईन तेवढ्या गोरगरिबाला वाटल्याशिवाय राहणार नाही ती. तसे आपले हे फुकटे आमदार, हे दलिंदर बोकाचे कधी 500 सुद्धा देऊ शकत नाही. उलट तेच कमिशन खाईन गोरगरिबांचं. कमू तर तुमचं काम केलं म्हणून. आणि आपण हा व्हिडिओ बनवून राहिला ना, याच्याबद्दल तुमचे कमेंट काय आहे तर आपल्याला नक्की कमेंट सांगा. जर आपल्या चॅनलला कोणी जर असलं नवं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामला बी आपला अकाउंट आहे प्रवीण बनसोडे पाटील. हे जर चॅनलला कोणी नवीन असलं तर आपला 100% फुल सपोर्ट करा. धन्यवाद. आणि तुमचे कमेंट नक्की करा बरं का.